सर, हिंदुत्वाबद्दल काल राज ठाकरेंनी मोठं विधान केलेलं आहे. जे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे ते आम्ही पुढे नेत आहोत. आम्हाला कुठल्या चिन्हाची गरज लागत नाही, असा अप्रत्यक्ष टोला हा तुम्हाला आणि इव्हन शिवसेनेला लगावला आहे. कसं पाहता? एक गोष्ट आहे की ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी काही बोलले तर त्याच्यावर बोलायचं नाही, तेवढेच आदरणीय राजसाहेबसुद्धा आहेत. कारण त्यांनी शिवसेनेची बांधणी करत असताना विशेषतः युवा सेनेचं प्रमुख म्हणून त्यांनी जे काम केलेलं होतं आणि युवकांची एक फळी ही शिवसेनेबरोबर आली आणि शिवसेना मजबूत झाली, ही वस्तुस्थिती आहे. शेवटी पक्षाचा वारसा कोणी चालवायचा याचा निर्णय त्या पक्षामधून होत असतो. परंतु जेवढं प्रेम उद्धव साहेबांच्यावर होतं तेवढंच राजसाहेबांवर सुद्धा प्रेम बाळासाहेबांचं होतं, ही वस्तुस्थिती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या आणि त्यांच्या विचाराचा वारसा हा राजसाहेबांच्याकडे निश्चितपणे आहे. आणि हिंदुत्वाचा जाज्वल्य विचार घेऊन ते जर पुढे जात असतील तर ते अतिशय सर्वांनीच त्याचं कौतुक केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. पुढच्या काळामध्ये राजकीय पक्ष म्हणून आमची वेगवेगळी भूमिका असणार आहे. शिवसेना ही मूळ शिवसेना आहे. जे बाळासाहेबांचे विचार घेऊन शिंदेसाहेब बाहेर पडले ते बाळासाहेबांचे विचार होते आणि राजसाहेब बाहेर पडले तरी बाळासाहेबांच्या विचारापासून ते वेगळे कधीच झाले नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला वाटतं की ज्याला आपण हिंदुत्व म्हणतो त्याची एक व्यापक संकल्पना आहे आणि ती व्यापक संकल्पना ही ह्या भूमीवर जो प्रेम करतो, या हिंदुस्थानवर जो प्रेम करतो तो खरा हिंदू, ही व्याख्या जी आहे ती घेऊन राजसाहेब पुढे जात आहेत, शिंदेसाहेब पुढे जात आहेत. आणि कोण जर बाळासाहेबांच्या विचारापासून लांब जात असतील तर त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शेवटी मतासाठी राजकारण करण्याशिवाय त्यांच्याकडे इलाज नाही आहे. कारण मूळचा जो बेस होता काँग्रेसचा तो गरीब मनुष्य हा बेस होता. तो बेस सोडून विशिष्ट लोकांचं आपण जर त्यांच्या बरोबरच राहिलो तरच आपल्याला मतं मिळतात. हे जे काय, कारण मुळात काँग्रेसच्या संस्कृतीतून मी सुद्धा मोठा झालो. सर्वधर्म समभाव म्हणजे कसा असतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की काँग्रेसच्या मूळ विचारधारेपासून, महात्मा गांधींच्या विचारधारेपासून ज्याला तुम्ही लांब जाता त्याला काँग्रेस म्हणता येत नाही. कारण महात्मा गांधींजीने स्वप्न बघितलेलं होतं, हे सदृढ भारताचं बघितलेलं होतं आणि खेड्यातून भारत घडेल हे स्वयंपूर्ण खेड्याची कल्पना, त्यांच्या स्वतःच्या इकॉनॉमीबद्दलच्या काही कल्पना होत्या. त्या कल्पनांपासून काँग्रेस लांब गेलं आणि म्हणून काँग्रेसच्या एक उतरती कळा ही काँग्रेसला लागली. आणि तसंच बाळासाहेबांचा जो विचार आहे तो जसा हिंदुत्वाचा विचार आहे तसाच तो मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा विषय आहे. आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी शिवसेना ही स्वतःच्या हिमतीवर उभारली आणि ती शिवसेना जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला कोणी बांधण्याचा प्रयत्न करत असेल तर जो सच्चा शिवसैनिक आहे तो कधीही ते सहन करू शकत नाही. म्हणून या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की राजसाहेबांनी घेतलेली भूमिका ही त्यांची स्वतःची भूमिका आहे. त्याच्याबद्दल काही कॉमेंट करण्याएवढा मी बिलकुल मोठा नाही. त्यांचं हिंदुत्व असेल, जे विचार असतील, जसं बाळासाहेब आपल्या विचारांचे प्रामाणिक असायचे आणि मग ते बोलताना ते कुठेही परखडपणे बोलायचे, तो गुण निश्चितपणे राजसाहेबांमध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. त्यांनी जे काय बोललेलं असेल ते चांगलंच असणार याची मला खात्री आहे. कारण मी विधानसभेच्या कामकाजात होतो, मी अजून व्यवस्थित मुलाखत बघितलेली नाही आणि आपण जे बोलताय त्याच्याप्रमाणे मी माझी प्रतिक्रिया देतो.